कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापरे, अक्षराला आत का बोलवलं असेल मॅडमनी? आणि बराच वेळ झाला तिला आतमध्ये जाऊन। नाही, पण मला वाटतं की काळजी करण्यासारखं काही नसावं। शाळेवरती काही संकट बिंकट तर नाही येणार आहे ना सर? नाही नाही, संकट वगैरे काही नसणार आणि काही समजा प्रॉब्लेम असला तरी अक्षरा 100% तो सॉल्व केल्याशिवाय राहणार आहे, खात्री आहे मला। काय झालं अक्षरा? काय नाही सर, सगळं ठीक आहे ना? हो। नाही, मग एवढा वेळ का लागला तुला? म्हणजे मॅडमने तुला कशासाठी बोलवलं होतं? शाळेवरती काही गदा वगैरे नाही ना? नाही 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 सर, अजिबात नाही। मग एवढा वेळ काय बोलत होते भुवनेश्वरी मॅडम? हेच म्हणजे घरगुती गोष्टी बोलत होत्या। घरगुती गोष्टी इथे? हा, हो। पण तुम्ही तर एकाच घरात राहता ना, मग तुमचं बोलणं होत नाही का? नाही, मी सध्या आईकडे राहते। का? माहेरपणाला। ओ अच्छा। आणि मी माहेरी असले की करमत नाही भुवनेश्वरी मॅडमला। हे बघा अक्षरा, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही सर, आपण आपली कामं चालू ठेवूया। आता मुलांच्या परीक्षा येत आहेत, त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया आणि विज्ञान प्रदर्शनाची फायनल फेरी पण आहे ना, आपण त्याची तयारी करूया। आपली सगळी कामं व्यवस्थित करूया। चला निघूया आपण। चला। अक्षरा, अक्षरा, अक्षरा सर, तिला चक्कर आली वाटतं। आवा मग पाणी घेऊन या लवकर। पाणी आणा, आणि कोणाला तरी गाडी काढायला सांगा। हो सर। हा? जरा आता तर चालती बोलती होती, आता अचानक चक्कर कशी आली? अक्षरा, ए अक्षरा, त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही करा। मी रोज या शाळेत येणार, मी रोज माझ्या वर्गात जाणार आणि मी रोज माझ्या मुलांना शिकवणार। मी घरही कायमचं सोडलेलं नाहीये आणि ही शाळाही सोडणार नाही। मास्तरीनबाई, आम्हाला तुमच्या असण्यापेक्षा तुमच्या माजोरडेपणाचा प्रॉब्लेम जास्त आहे। नाही तुमची शाळेतनं वरात काढली आणि नाही तुम्हाला अधिपतींच्या आयुष्यातून उडवून लावली तर नाव नाही लावणारी भुवनेश्वरी। अक्षरा, अक्षरा उठ ना। सर, गाडी आले, पण आपण एकदा भुवनेश्वरी मॅडमला सांगूयात का? नको नको, मॅडमना सांगण्याची आता काही गरज नाही। आपण अर्जंटली हिला अगोदर डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया। चला लवकर, चला घ्या जरा लवकर घ्या। हां, सावकाश। हा, हे नारायण, गाडी वळवून ठेव रे। थांब। नारायण, नवजीवन हॉस्पिटलला घे। हा, आम्हाला धमकी देते का ही? आम्हाला लई माज दाखवू लागले। मास्तरीनबाई, आता तर आमचं एकच ध्येय आहे, तुमचा माज तर आम्ही उतरवणारच आणि तुमची अशी काय हालत करणार की तुम्ही स्वतःहून याल आमच्याकडं, नाक रगडून आमची माफी मागशीला। आई साहेब,
मला वाटलंच होतं, एक तर तुम्ही देवीच्या मंदिरात असणार, नाहीतर विद्या मंदिर. थांबा 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 अधिपती थांबा, इथं येऊ नका. इथं काचा आहेत सगळ्या. थांबा. गलास कसा काय फुटला यो? काय नाही, सुनबाईंना पाणी देत होतो, पण कसलं काय, त्या साधं आमच्या हातचं पाणी बी घ्यायला तयार नाहीत. जाऊ दे. काय? थांबा थांबा, तुम्ही येतो नका. थांबा नाही थांबा थांबा अहो, लागल तुमच्या हाताला. नाही थांबा. तसं. ऐ, ऐक. लागलं का? हो आई साहेब, कशाला हो, मी म्हणलो होतं ना तुम्हाला. या इकडे, या इकडे. रक्त आलं. ऐक. सोडा था. नाही हो, जरासं लागलंय. काचा झाली इथं, कोणी नाही का? बसा इथे. कसलं लागलं गडबडीनं, कशाला तुम्ही हात लावायला गेला? मी म्हणलो होतं तुम्हाला. नाही काही जास्त लागलं नाही हो, थोडंसंच आहे. थांबा जरा, थांबा. देवा, माझ्या अक्षू आणि अधिपतींचा जोडा म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. त्यांना सुखात ठेव. हा म्हणजे आता भांडले थोडे, पण त्यांचं भांडण मिटावं असं लवकरात लवकर तूच काहीतरी कर. आणि देवा, माझी ना आणखी एक इच्छा आहे. लवकरात लवकर नातवंडाचं तोंड आम्हाला बघायला मिळू दे. अहो, ऐका ना, अक्षूला फोन लावा ना जरा. का ग, काही काम होतं का? नाही नाही, काम असं नाही. शाळा सुटली आहे का विचारण्यात येईल. अगं शाळा सुटली की येईल ना ती घरी. सारखा सारखा कशाला तिला फोन करायचा? अहो नाही, तसं नाही. म्हणजे अधिपती येऊन गेलेत ना घरी, ही बातमी तिला सांगायची होती. अहो तिला खूप आनंद होईल. लावा ना, फोन लावा तिला. बर. हा? फुलपगारे सरांचा फोन. हॅलो. हा नमस्कार. काय बरेच दिवसांनी फोन केलात, कसे आहात? सगळं व्यवस्थित ना? काय पर्यावरण विषयक काही नवीन उपक्रम राबवताय का काय? नाही नाही, मी त्यासाठी नाही फोन केलेला. मग काय काम काढलं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे मी ते अक्षराचं काय? तिला मी दवाखान्यात घेऊन चाललोय. अक्षराला दवाखान्यात? काय झालं तिला? नाही म्हणजे बोलता बोलता अचानक एकदम म्हणजे चक्कर येऊन पडली ना ती. चक्कर? अक्षराला चक्कर आली? कुठल्या दवाखान्यात नेत आहे? मी पत्ता पाठवतो तुम्हाला. हा हा, येतोच आम्ही लगेच. होय होय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.